काश्मीरमधील पहलगाममधील आता स्टोरीज सगळ्या बाहेर येत आहेत. कसा अटॅक झाला, यामध्ये कोण कोण लोक गेली, त्याचबरोबर कशा प्रकारे क्रूर हत्या करण्यात आली हेही सांगण्यात येत आहे. पण यामध्ये एक स्टोरी सध्या सर्वात जास्त चर्चिली जाते, ते म्हणजे नवदाम्पत्याच्या. यांचं लग्न 16 एप्रिलला झालं होतं. 19 एप्रिलला रिसेप्शन सुद्धा झालं होतं. यानंतर दोघांनी शॉर्ट वेकेशन एन्जॉय करण्यासाठी पहलगाम जम्मू काश्मीर येथे जाण्याचं ठरवलं. त्या पद्धतीने दोघे गेलेही, पण दोघांना माहिती नसेल की आपल्या भविष्यात असं काही घडेल. 26 वर्षीय इंडियन नेव्ही ऑफिसर असणारे लेफ्टनंट विनय नारवाल हे आणि त्यांची पत्नी पहलगामला गेले होते आणि या दरम्यानच हा टेररिस्ट अटॅक झाला. यामध्ये पुरुषांना मारण्यात आले, महिलांना जिवंत सोडण्यात आले. ही बातमी सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि यामध्येच लेफ्टनंट विनय नारवाल यांचाही मृत्यू झालाय. त्यांच्या पत्नीला याचं दुःख आहे. सोबतच या पद्धतीने भारतात जर घटना घडत असतील तर निश्चितच पर्यटकांची सुरक्षितता आणि काश्मीरला जायचं की नाही हा सुद्धा प्रश्न उपस्थित राहिलाय. तुमचं याबद्दल काय मत आहे तो प्रतिसाद नक्की कळवा आणि अपडेट व्हिडिओसाठी मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.